काय म्हणतात लटकन, त्याला म्हणतात लटकन. तो माझी नटन जातो तिथं पटकन. गुलाबाचं फूल हलतं कसं डुलू डुलू, गुलाबाचं फूल हलतं कसं डुलू डुलू, आणि हा वाकड्या दिसतो कसा जसं काय डुकराचं पिल्लू. साखरेचं पोत सुईने उसवलं, साखरेचं पोत सुईने उसवलं, संदीपराव तुम्हाला मावशीनं पावडर लावून फसवलं. काठीत काठी वेताची काठी, काठीत काठी वेताची काठी, मावशीची बनली साठी, तरी पण ये येडे लागले सगळे मावशीच्याच पाठी.
बाजारात जायची वेळ झाली पण अजून मुली आल्या नाही. अगं चंद्रा, अगं हे सुंदरा, अगं चंद्रा, अगं हे सुंदरा, अगं आले ना आले, या लवकर.
जायचं म्हणतं खरं, पण रस्त्याची वाट कोणाला माहिती आहे का गं? मला तर मुलीच माहित नाही. अगं अजून कोणाला माहिती आहे का गं? नाही ग बाई, मी तर कधी गेलेच नाही. मी हात घेऊन बघते. अगं ती वरच्याळीची मावशी आहे ना, ती लाक मारून घे. बरं. अगं मावशी, अगं ए मावशी, अगं काय झालंय अमरायला? अगं येतेस ना बाजाराला? अगं थांबा, पोराला वरती येते, नवऱ्याला खालती येते आणि मग येते. अगं म्हातारे, ते सगळं राहू दे, तू पहिली ये. अगं या म्हातारीला वेळ वगैरे लागले की काय? काय म्हणते? पोराला वरची देते आणि आपल्याला खालची देते. अगं वरी जावायचं, मी जावा देऊन पाठवलं. अगं मावशी, अगं ए मावशी, अगं आता तुला काय झालंय अगं अमरायला? येतेस की जायचं आम्ही? अगं मेल्यान पुढून लावला आता मागून लावतोय. काय नाही म्हातारी. अगं बाई, तू म्हातारी आहेस की कोण आहे? सगळं काय बोलतेस? मागून लावलं आता पुढून लावतोय. काय करायचं ते कर आणि ये बाबा तिकडे. हो आले आले. राधे तुझी ही वाणी पडत कानी, राधे तुझी ही वाणी पडत कानी, झाली गडबड अग राधाबाई करते मी घाई, अग राधाबाई करते घाई, येते मी बरोबर. अग राधाबाई करते घाई, येते मी बरोबर. राधे तुझी वाणी पडत कानी, राधे तुझी वाणी पडत कानी, अग राधाबाई करते मी घाई, अग राधाबाई करते घाई, येते मी बरोबर. अग राधाबाई करते घाई, येते मी बरोबर. अगं हे मावशीबाई, अगं मी आवाज दिला तेव्हा तू काय म्हणालीस ग? Hey!
कंसाचे राज्य काल पण आणि आज पण, परंतु संजय वरक यांचे राज्य काल पण आज पण आणि उद्या पण, काल पण आज पण आणि उद्या पण. गवळणीनो फक्त आवाज द्या, गवळणीनो फक्त आवाज द्या. तुमच्यासाठी काय पण कधी पण आणि कुठे पण, तुमच्यासाठी काय पण कधी पण आणि कुठे. मावशी संजय वरक यांच्याकडून नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. मावशी नाव एकदम कडक होऊन जाऊ दे. संजयराव फिरायला जाऊ आपण नॅशनल पार्कला. त्याबद्दल संजयराव फिरायला जाऊ आपण नॅशनल पार्कला. खर्च करीन मी तुमच्यावर. त्याबद्दल संजयराव फिरायला जाऊ आपण नॅशनल पार्कला. खर्च करीन मी तुमच्यावर. तुम्ही फक्त साईन करा तुमच्या चेकबुक वर. तुम्ही फक्त साईन करा तुमच्या चेकबुक वर. आणि रसिको या मावशीला लाईक करायला विसरू नका तुम्ही तुमच्या फेसबुक वर. अशोक शेटगे यांच्याकडून नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. मावशी मनोहर जाधव यांचं नाव घ्यायचंय. काचेच्या बशीत बदामी हलवा. काचेच्या बशीत बदामी हलवा. हो मनोहरराव आधी पहिल्या बायकोला हलवा नंतर मला बोलवा. त्याचप्रमाणे विनायक जाधव आणि पप्पू कांबळे यांच्याकडून मावशी नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. मावशी विनायक जाधव. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कव्हर. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कव्हर. विनायकरावांचं नाव घेतोय पप्पूरावांची लवर. क्या बात आहे. मावशी अगरबत्ती शिवास नाही बासरी शिवास नाही प्रेमाशी वास नाही. अगरबत्ती शिवास नाही बासरी शिवास नाही प्रेमाशी वास नाही. या मावशीला पटवण्याचा तेवढा कोणाचा घास नाही. अनिल गागरकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांनी जयेश हॅलो शीतल सावंत सर्व्हिसचे मालक दत्ताराम घाटगे यांच्याकडून अनिल गागरकर आणि जयेश राठोड यांचं नाव घेण्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आहे. मावशी अनिल गागरकर गेले होते पंढरपूरला अण्णा लाल बेटा. गेले होते पंढरपूरला अण्णा लाल बेटा. हो अनिलराव तुम्हाला जर या मावशीची आठवण आली तर दादर स्टेशनला येऊन भेटा. हॅलो संदीपराव तुमच्यासाठी खास. संदीपराव कुठे आहे? संदीपराव साखरेचं पोतं सुईने उसवलं. साखरेचं पोतं सुईने उसवलं. संदीपराव तुम्हाला मावशीनं पावडर लावून फसवलं. बाकी त्यांनी नाव घ्यायला सांगितले त्यांच्यासाठी खास. काठीत काठी वेताची काठी. काठीत काठी वेताची काठी. मावशीची बनली साठी तरी पण ये येडे लागले सगळे मावशीच्याच पाठी. हॅलो मावशी सुंदर मुलीला पटवण्यासाठी कशाला बसते खर्ची. सुंदर मुलीला पटवण्यासाठी कशाला बसते खर्ची. बघा मावशी मी आई परेशानी तूच माझी आरची. जयेश राठोड यांचं मावशी ठासून आणि घासून नाव जाऊ दे. जयेश राठोड. या रेशमी बंधनाला कोणी म्हणतात मंगळसूत्र तर कोणी म्हणतात डोरलं. या रेशमी बंधनाला कोणी म्हणतात मंगळसूत्र तर कोणी म्हणतात डोरलं. अहो जयेशराव तुमचं नाव मी माझ्या हृदयात कोरलं. मावशी लाल गुलाब त्याचा हिरवा दे. लाल गुलाब त्याचा हिरवा दे. बघा मावशी उद्या वेळ असेल तर दादरच्या प्लॅटफॉर्म नंबर 8 वर भेट. प्लॅटफॉर्म नंबर 8 वर भेट. जयेशराव ऐका कैलास दर्शीच्या समोर भेट. प्रितेश पाष्टे यांच्याकडून एक पारितोषिक आहे. मावशी प्रितेश पाष्टे यांचं पण एकदम ठसकेबाज नाव होऊन जाऊ दे. 1 कप चाय त्यात टाकली खारी. 1 कप चाय त्यात टाकली खारी. अहो प्रितेशराव तुमचं नानकटच लय भारी.
प्रितेश आणि जयेश ऐका, परातीत परात तांबे पितेची परात, परातीत परात तांबे पितेची परात, मावशीला घेऊन जाऊ घरात तर तुमची आईस काढेल वरात. क्या बात आहे. तर या सगळ्या वक्तव्याचे आणि संचालित तुम्हाला देण्यात येणारे आलेले कलावंत सतशरण धन्यवाद. अगं मावशी, मगाशी तुला हाक मारली तेव्हा तू काय म्हणालीस? अगं काय म्हणाली? आता वर चढलाय खाली उतरतोय. अगं तू जेव्हा हाक मारलीस ना तेव्हा मी काय किस करत होते. यावर किस? अगं त्याला काय वेळ लागतो? ते कधी पण करू शकते. बरं ठीक आहे, कर, तुला कधी करायचं ते कर. अगं आमचे हे लय मुडी ग, एवढा मोठा लांब लाल लाल काढला ना ग बाहेर. काय ग? आणि तो बसलो मी किस करत. अगं किस करता करता माझं भास्कन आलेला ना. काय? अगं रक्त. हे म्हातारी काय ऐकण्यातले दिसत नाही. अगं माझं कापलं ना. काय? मग ते बसले मला लावत. काय? अगं चुना चुना. अजून किती जणांना चुला लावते म्हातारी, काय काय माहित नाही. गमतच झाली. काय झालं माहितीये? ते काय म्हणतात माहितीये? आता माझा हलवा, माझा हलवा. आता काय हे नवीन काय तुझा हलवा हलवा गाजराचा हलवा. ही म्हातारी काय सुधारण्यातली दिसत नाही. अगं मगाचपासून तुला एवढा मोठा लांब लाल लाल त्या गाजराच्या किस बद्दलच बोलत होते मी. असं होय? तुला काय वाटलं? मला ते भलतच वाटलं. काय आता बाजूला. अगं तू पुढे. अगं हे मावशी, काय वेडी वेडी झालीस की काय? अगं मी आवाज दिला तेव्हा तू काय म्हणालीस ग? आता काय म्हणाली? अगं पोरांना वरची देते आणि नवऱ्याला खालची देते म्हणजे काय ग? आली तुझ्यावर. माझ्यावर आली का तुझ्यावर आली फटकी? फालतू वाटली की काय? मग काय? हे बसलेले लोक सांगतील कोण फालतू आहे. ऐक फक्त काय झालं ते. काय झालं? ऐक तर, तू जेव्हा हाक मारलीस तेव्हा बाजारला यायचं खरं, पण घरात माझ्या 10 पोरं आणि नवरा आहे. किती धापोर? अजून एक काढला तर एमआयची टीम झाली असती. बाजाराला यायचं मग त्या पोराला काहीतरी बनवून ठेवायला पाहिजे की नको? हो, ते आयसीचं कर्तव्यच आहे. मग गेली आणि डबा उघडला, बघते तर काय त्याच्यात 5-6 तांदूळ. तुला घरात बघायला टाइम भेटेल, तर नटायला टाइम पुरत नाही. अगं 5-6 तांदूळ आता काय करू म्हणून एवढं मोठं पातेलं ठेवलं चुलीवर. केवढं मोठं पातेलं होतं त्या पातेल्यात टाकले. केवढं पातेलं होतं? अगं एवढं मोठं पातेलं. कोणाचं आज्याचं होतं का आजीचं होतं? आजोबांच्या काळातलं होतं. अच्छा, माझ्या आजानं ते आदान दिलं होतं मला. उचलला काय तुझ्या तो? अगं ते पातेलं ठेवलं चुलीवर आणि एवढे पातेल्यावर खीर बनवली. खीर बनवली आणि वरचा जो पेट होती ना ती मुलाला दिली आणि खालचा जो गाल राहिला ना तो नवऱ्याला दिला. म्हणून तुला म्हटलं नवऱ्याला पोराला वरती देते, नवऱ्याला खालती देते. अगं हे सरळ सांगायचं ना. मग तुला ऐकताना मला काय बसलेल्या सगळ्यांना ऐकायलाच विचित्र वाटलं. अगं बाजाराला ऐकतं खरं. अगं बाजाराला निघाले ना मग तेवढ्यात तो ऐकता भेटला. आता हा ऐका कोण? ऐकायला माहिती मला कसं माहिती? तुझी प्लॅन फॉलोइंग जास्त काय लिहून आणलेस की? अगं ते अनिलला माहिती. आणि नाही बायकोचं माहितीये? काय? पहिल्या बायकोचं नाव काय? आता त्यांची काशी. ती पाचव्या बालकाला मेली म्हणून त्याने दुसरं लग्न केला. ह्या तुला खबऱ्या भारी असतात. अगं ती दुसरी बायको तुला माहिती आहे? कोण? अगं ती मोऱ्यांची ठामा. मोऱ्यांची ठमा. होय. ती विधवा होती. तिला पहिल्या नवऱ्यापासून एक पोर होतं. त्या अनिलला ते पोर ऐकलं नाही मिळालं. असं पण असतं काय? हो, म्हणून त्याचं नाव ऐकता. मग त्याचं काय झालं ऐकायचं? अगं तो ऐकता माझ्या वर असतो. कुठं असतो? अगं म्हणजे माझ्या वर म्हणजे असं माझं घर आणि वरच्या साईडला ऐकायचं घर. तुला असंच बोलायचं असतं काय? होय. हा? अगं तिथून पुढे निघाले तेवढ्यात तो मेळा जयेश भेटला. जयेश राठोड. आता हा जयेश राठोड पण रिकामीच होता वाटतं. अगं पट्टी आणि मुला नावाची गोळा बांधला झालं माझ्यावर. काय त्याला पण कळत नाही म्हातारी आहे? तेच मी त्याला म्हणतो. माझं वय आहे वय गोळा मारायचं. समोरची सालन चालत गेली. आता पहिलं आपलं झंगाट होतं सगळ्यांना माहिती होतं. त्या रांगात तरी तुझं झंगाट होतं. हो. एवढी म्हातारी झाली तरी अजून काही नटायचा तुझ्या हाऊस गेला नाही. तर राखवलं ते अजून 10 पोरं येतील पाठी. ते काय केलं खरं रस्ता सोडायला तयार नाही. मग तू काय केलंस? तू मावशी माझं घे. हा? अगं माझं घे म्हणजे
असं काहीतरी बोल ना. बोलशील तर ना पुढचं. अगं तू बोलशील किंवा मी अगं ऐकणार बोल ना. ना. मी बोलणार तर त्याच्या अगोदर तू बोलायचं चालू करते. माझं तोंड पटकळत आहे. हा, मग अगं म्हणतो कसं माझं घे. मग घेतलंस की नाही त्याचं? काय घेणार ना वाटच सोडायला तयार नाही तर. माझं घे. मग काय घेतलं ते? काय घेतलं? खनखन खुदली मनमन माती माया मातीच्या उभारल्या भीती आकाबाईंच्या पाठी सासूबाईंच्या पोटी जन्माने राव नाही म्हटलं नाव नाही घेतलं 32 पानं 32 सुपाऱ्या 32 पाना लावला तुनात वेळा बोलू कशी पायात करून चालू कशी गायत कंठी वाको कशी घर घराचे घर घराचे दूध गायचे आणि नाव घेते जयेश राठोड यांचे. जयेशराव झोपले नाही ना? एवढं मोठं नाव ऐकायची आता सवय नाही ना. बरं पुढे बोल. अगं बाजाराला जायचं खरं पण घेतलं काय नेतलं काय तर सांगितलंच नाही. अगं मावशी आम्ही दही दूध ताक लोणी असे सगळे निर्णय पदार्थ घेतलेत बघ. म्हणजे वेगवेगळे पदार्थ तुम्ही घेतलेत तर. होय. अगं मावशी आम्हाला विचारत आणि तू काय घेतलंस ग? अगं माझं काय म्हातारीचं कशात काय फाटक्यात पाय. फाटक्यात पाय? एवढं सगळं चांगलं वाटलं तरी पण फाटक्यातच पाय. मी काय घेतलं तुला सांगायला मग पाहिजे. सांगितल्याशिवाय बाजार वाढणार कसा? माहित तर बाजारला विकण्यासाठी मी घेतली ताडी. काय? बाजारला विकण्यासाठी मी घेतली ताडी आणि नेसली व नवारी साडी. चल मग निघूया. ताडी काय घेतली तरी मी सांगतो तुम्हाला. साडी काय ते आता आम्हाला काय माहिती. तू घेतलीस म्हटलं तू म्हातारी आहेस काहीतरी बाजारात विकत असतील म्हणून घेतली असतील ना. अगं काय झालं माहितीये तुम्ही या चिकण्या पोरी त्या सगळ्या त्यांना पोरांच्या नजरा तुमच्यावर आणि माझ्या म्हातारीकडे कोण बघणार म्हणून मुद्दामच मी ताडी घेतली. निदान एक एवढे तरी माझ्याकडे बघतील. अगं बेवड्यांचं जाऊ दे. इथे बसलेल्या सगळ्यांच्या नजरा तुझ्यावरच आहे. नाही चला तर बाजारला जायचंय आता उशीर होतोय. चला लवकर. हॅलो हॅलो मावशी मायेच्या प्रेमाला कशा लावाय फुलांचा हार. मायेच्या प्रेमाला कशा लावाय फुलांचा हार. अगं मावशी माझ्या हृदयाचे सदैव तुझ्यासाठी उघडे दार. अनिल गागरकर यांच्याकडून मावशी नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. मावशी नाव घेण्यासाठी श्रीकृष्णाच्या डोक्यावर असतं मोराचं पीस. श्रीकृष्णाच्या डोक्यावर असतं मोराचं पीस. हो अनिल पडद्याच्या मागे येऊन बेटा तुम्हाला देते मी स्पेशल पीस. या बरोबर मावशी. त्याप्रमाणे मावशी चांदीच्या तामाला सोन्याचं निरंजन सोन्याच्या निरंजना लावली पंचतत्वाची वार. चांदीच्या तामाला सोन्याचं निरंजन सोन्याच्या निरंजना लावली पंचतत्वाची वार. अगं मावशी तुला भेटायला आता उद्यापासूनच करतो सुरुवात. कीर्तन सुरू आहे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. मावशी एकदम नाव खतरनाक होऊन जाऊ दे. सचिनच्या बॅटला नमस्कार करते वाकून. वा वा. सचिनच्या बॅटला नमस्कार करते वाकून. हो केतराव तुमचं नाव घेते या नायगाव मधल्या 7 गाडी राखून. क्या बात आहे मावशी. त्याप्रमाणे प्रथमेश घाडगे संतोष घाडगे यांच्याकडून खास करून आमच्या गवळणीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे साईरा डेकोरेटर्स आनंद गागरकर जयेश राठोड यांच्याकडून आमच्या गवळणीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे रुद्वी सिद्धी सोहम श्रद्धा कृषिका कांबळे परिवार यांच्याकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे लक्ष्मण नाईक मुकेश जाधव यांच्याकडून प्रत्येकी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे तर या सर्व त्यांचे श्री आई संजय कृपा केदार मानेश्वर कलामंच मुंबई सतशारून धन्यवाद. ज्यांनी नाव घ्यायला सांगितलं त्यांच्यासाठी खास इवल्या वेलीचा इवल्या देठ इवल्या वेलीचा इवल्या देठ. जर मावशीची एवढीच आठवण येत असेल तर घाटकोपरच्या रेल्वे स्टेशनवर येऊन भेट.
1, 2, 3, start.
रसिको मावशी नाव एकदम घासून आणि ठासूनच गेलं पाहिजे. ना ऐश्वर्या ना दीपाशा, ऐश्वर्या ना दीपाशा, याला म्हणतात लवंगी मिरची. संजय राव. संजय राव, तुम्ही माझे पैसे आणि मी तुमच्या आजची. क्या बात आहे. रसिको आपल्या समोर जो आता सोलो डान्स केला ती छोटी गौला म्हणजे वेदांत राणे याच्या डान्स साठी खास करून विजय देशमुख यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक आहे. मुंबई सत्ताचार नाव. धन्यवाद. मावशी केतन सुर्वे यांच्याकडून नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. मावशी केतन सुर्वे. चालली होती रस्त्याला भेटलं गवत. चालली होती रस्त्याला भेटलं गवत. केतन रावांचं नाव घेते, त्यांच्या बायकोची मी दुसरी सवत. मावशी गोविंद नाईक यांच्याकडून अतुल घाडगे यांचं नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. मावशी अतुल घाडगे यांचं नाव होऊन जाऊ दे. पौर्णिमेच्या रात्री चंद्राला लागते चारोळ. पौर्णिमेच्या रात्री चंद्राला लागते चारोळ. अहो अतुल रावांचं नाव घेते आणि त्यांच्या जीवनात टाकते मी पहिलं पाऊल. क्या बात आहे. त्याचप्रमाणे माय बाबा रसिकातून आलेले पारितोषिक वैशाली हरेकर यांच्याकडून 101 रुपया. त्याचप्रमाणे श्रीजा माने यांच्याकडून आता मात्र संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आले. त्याचप्रमाणे अमोल विजय पंधरे यांच्याकडून आता मात्र संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. तरी आई 101 रुपये गेला बालेश्वर कलावंत मुंबई सत्ताचार नाव. धन्यवाद. त्याप्रमाणे केतन सुर्वे यांच्याकडून आमची 4 नंबर गवळण तिच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. तरी आम्ही त्यांचे सत्ताचार नाव. धन्यवाद. अगं हे मावशी, तुला जाता जाता एवढंच सांगते, डाळीत डाळ तुरीची डाळ, डाळीत डाळ तुरीची डाळ. मावशी जरा सांभाळून, नाहीतर एका वर्षात होतील 2 बाळ. मावशी चंद्रशेखर वरद यांचे नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. मावशी चंद्रशेखर वरद. मेथीच्या भाजीत खोबरं टाकते किसून किसून. मेथीच्या भाजीत खोबरं टाकते किसून किसून. चंद्रशेखर रावांचं नाव घेते, त्यांची बायको बसायची रुसून. क्या बात आहे.
देवांचा is
म्हणतात श्रीकृष्ण भगवान. 3 ताळ 7 पाताळ पाहतो तर काय सार आणि रंकाळ. मोठमोठे देव गायीच्या रूपी ब्रह्मदेवाला शरण गेले. इतक्यात आकाशवाणी झाली, माते जरा थांब, अशी निघून जाऊ नको. देवकीच्या पोटी आता श्रीकृष्ण जन्माला येईल, तो तुझे रक्षण करेल. बोला पुंडलिक वरदे. 16,360 गोपिका थाटमाट करून मोठ्या प्रेमाने मथुरे बाजारी निघाले आहे. गोकुळातले दही दूध लोणी मथुरेला जाता ते गोकुळात राहिले पाहिजे. त्यासाठी सर्वप्रथम गौरांना अडवले पाहिजे. ही कामगिरी मी माझ्या सभांगरी पेंड्याला सुदामाला सांगितली पाहिजे. अरे पेंड्या, अरे सुदामा. आलो आलो देवा. हे पहा, प्रशांत भडक याचकडून आमच्या या छोट्या कृष्णासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आणि त्यांची शतशः धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गोकुळामध्ये आपली जोडी कृष्ण देवांची आम्हास गोडी. हे गोकुळामध्ये ही आपली जोडी कृष्ण देवांची आम्हास गोडी. साजीर रूप पाहूया देवाच्या चरणी जाऊया जाऊया. देवाच्या चरणी जाऊया जाऊया. देवाच्या चरणी जाऊया जाऊया. देवाच्या चरणी जाऊया. हे गोकुळामध्ये आपली जोडी हे कृष्ण देवाची आम्हास गोडी. हे गोकुळामध्ये आपली जोडी कृष्ण देवाची आम्हास गोडी. साजीर रूप पाहूया देवाच्या चरणी जाऊया जाऊया. देवाच्या चरणी जाऊया हे जाऊया. देवाच्या चरणी जाऊया. गोकुळामध्ये काना कला, गोकुळामध्ये काना कला, सावधान पुढे भुलवी जगाला. गोकुळामध्ये काना कला, सावधान पुढे भुलवी जगाला. हे भुलवीचा जोडे भुलवीला, हे देवाच्या चरणी जाऊया जाऊया. देवाच्या चरणी जाऊया हे जाऊया. देवाच्या चरणी जाऊया. आपली जोडी कृष्ण देवाची आम्हास जोडी. गोकुळामध्ये आपली जोडी कृष्ण देवाची आम्हास जोडी. साजीर रूप पाहूया देवाच्या चरणी जाऊया जाऊया. देवाच्या चरणी जाऊया हे जाऊया. देवाच्या चरणी जाऊया. हे पहा, कलाकाराच्या कलेची कदर करणारे अतुल दत्ताराम घाडगे यांच्याकडून आतापर्यंत झालेल्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. तरी आई सोलदाई कृपा केदारलिंग मान्यवर कलामंच मुंबई आम्ही त्यांचे संदेशाने आहोत. धन्यवाद. तेव्हा कशासाठी हात मारले आम्हाला? ए पेंडा, ए सुदामा,
गवळणी थाटमाट करून मथुरेच्या बाजारात चालले आहे. गोकुळातले दही, दूध, लोणी मथुरेला न जाता ते गोकुळात राहिले पाहिजे. त्यासाठी सर्वप्रथम गवळणींना अडवले पाहिजे. ही कामगिरी मी न करता मी तुमच्यावर सोपवत आहे. ठीक आहे देवा. अरे हे पेंड्या, अरे देवरूपाने कामगिरी सांगितली. हो देवरूपाने कामगिरी सांगितली आहे. तुला सत्र गोपिका मिळून मथुरेच्या बाजारात चालले. होय. याचा रस्ता आपल्याला प्रतिबंध करायचा आहे. होय. ही तुझ्या कामगिरी जमेल काय? अरे जमेल म्हणजे आपल्या दोघांना सांगितलेली आहे. आपल्या दोघांना. मला बाबा जमणार नाही. तुला जमेल? तुला जमणार ना मला जमणार. ते करणार तरी कोण? आता तुला कोण माहिती आहे कोण करणार आहे? मला मित्र आहे बघ. कोण? वाकड्या. अरे आपल्या दोघांना दोन पाय असून होणार तर वाकड्या काय करणार आहे? तो लय हुशार आहे बघ. लय हुशार आहे. लय हुशार आहे. तुझा मित्र आहे. होय. पक्का कामगिरी करेल. पक्का कामगिरी करणार. कामाला लागूया. आवाज दे त्याला. अरे हे वाकड्या. आवाज घ्या बरं या. होय होय लवकर ये. अरे हे लवकर ये लवकर. अरे ऐका पाय वाकडा म्हणून म्हटलं. अरे वाकडा ठीक आहे वाट बघूया. हे देवांचा दास आहे मी खास. देवांचा दास आहे मी खास. पुराची गोवर्धना आलो सुद्धा मी धावत. आलो सुद्धा मी धावत. माझी कधी रखली आलो माझी कपिला काय चुकले.
पाणी पी.
आणि तसाच आणून परत वाड्यात बांधली. बांधतोय ना बांधतोय, अरे बांधतोय ना बांधतोय, सारी फलच लागली या खायला. आता म्हटलं हिला करू तरी काय आणि झालं तरी काय. अरे काय लागा लागली माहिती आहे, तसाच उठलो आणि परत वाड्यात येऊन बांधली. बांधली. पोलगा बघून आला, पोलगा बघून आला, पोलगा बघून आला. पप्पानं म्हणत आता बसले, बसले म्हणून आपला पोलात झोपलो. अरे झोपतोय नाही झोपतोय, वसाडी परत झाली रे खायला. म्हैस केली नुसती. मला झोपायसारखी जागा नव्हती. आणि कुच्या म्हणत्या कुच्या, त्या माझ्या कुठं लागल्या त्या, मग काय करू. मग तुला काय करते काय. अरे तुला म्हणून तसाच उठलो आणि हायवेल वाल्याला गेलो. हायवेल वाल्याला गेलो, तिकडून आणला दाबण, लावला मच्छीच्या पोताला आणि म्हैस राहिली गाभण. अरे म्हणजे अरे म्हैची वापरायला आली होती, म्हैची आली. ते काय जाऊ दे. आता आपल्या देवपानी कामगिरी सांगितलेली आहे. देवपानी कामगिरी सांगितलेली आहे. अरे 16 सत्र 308 गोपिका ठाट पार करून मथुरेच्या बाळाला जाते. जाऊ दे. आपल्या बापाचं काय जातं. अरे त्यांना पिंपळ्याच्या बाई बसवायची आपल्याला. पिंपळाचं पाणी बसवायचं. अरे दही दूध लोणी तूप सगळं भेटणार तुला. ती कामगिरी सांगितली कोणाला. अरे आपल्या तिघांना. ऐकलं तुमच्या तिघांना. अरे तू आम्ही दोघे ऐकलं काय म्हणतोय तुम्ही तिघे. तरी पण काय म्हणतोय आपण तिघे जण. तू मी आणि तुला. अच्छा अच्छा, तू मी आणि हा मुदाम. हा मुदाम. मग त्या गावड्याच्या बोले आहेत तरी कुठं. अरे तू दाखवते तेव्हा बघील ना. आपण जाऊ बघायला. हा अरे बघ काठीच्या टोकाकडे बघ. काठीच्या टोकाकडे बघ. काठीच्या टोकाकडे होय. मला वाटलं कोणाच्या टोकाकडे. मग ते सांगतो त्याला. ठीक आहे. आणि काय
अरे पण ह्याला झालं तरी काय काय नाही तरी तुला मी सांगत होतो काय चांगला आणि एक पाय वाकडा आणू नको हो चांगला झाला बरे आजपासून काय तरी त्याला गडबड काय तरी झाले वाटतं घुसमाटला तू घुसपाटला जाऊन घुसमाटला घुसपाटला त्याला सरळ करूया करूया तर अरे तुझं काय झालं तरी काय वाटत पडली ते बाय उचलू सांगा काय त्याला लाच पडली काय अरे ह्या ढवल्याच्या बोली एवढ्या पांढऱ्या फुटून अजिबात बघितलेलं नाही म्हणजे काय वाचते काय बोली आणि यांच्याकडे दूध खायला भेटणार दूध काय भेटणार यांचा रस्ता आपल्याला प्रतिबंध करायचा आहे अगं सर्व घेतो तुझा दही घेतो तुझा कोकणा घेतो सर्व काय घेतो दोन्ही पण घेतो काय करायचं अरे यांना अडवायचं अडवायचं कोण चांदी जाणते ऐकत मावशी म्हणजे एकच्या एकटी पाचची भय अरे काय अरे त्याच्यात एक मावशी शाळेची मावशी आहे म्हणजे त्या बुद्धूच्या राहतं काय त्या बुद्धूचे आहे पण तीन मावशी ही बघ तिला बोलावून घेतो बघ घे बघ बरोबर बघ मावशी अगं हे मावशे अगं हे महिषे या माझ्या पहिला बाबूला आतमध्ये घ्या काय तू माझा बाबू बघितलेला नाही काय बघितला दौलतचा बघितली ना मग दोन जगांच्या खालून बघ बाबू आणि एवढा मोठा तुझा बाबू त्याला बघायला आणलाय मावशे मी काय म्हणतो बाई मावशे अरे आता काय झालं अगं ह्याचं काय हे तुला माहिती नाही हे तुला माहिती नाही अरे खरंच नाही माहिती अरे हे तुला माहिती नाही अगं खरंच नाही माहिती काय तू माणूस आहे अरे माहित नाही तर सांग अरे याला लटकन म्हणतात लटकन काय म्हणतात लटकन त्याला म्हणतात लटकन तो माझी नंतर जाते तिथं पटकन तुझ्यासाठी काहीतरी आणलंय अरे मी का तुझ्यासाठी काहीतरी आणलंय अरे खरंच आणलंय तुला बघायचंय पावचे आय लव्ह यू म्हणून सांगतोय तुम्हाला मंगातपासनं मावशीच्या बोलाकडे लक्ष द्या बरोबर अरे काय बरोबर आहे मावशी आता काय बोलली गाल माझ्या खोट्या अरे खोट्या अरे तुझ्या भाषेमध्ये बोलली अरे मी सांगतोय ना काय याचं नाही बोलली ती काय बोलली मी सांगतोय ना काय हे काय सांगतोय ना ती बोलली गाल माझ्या गोच्या मग घालू तुमच्या गोच्यात नक्की घालू बघा तुला चालेल काय नक्की चालेल काय जिभल्या चापल्या जिवायला आला तिथल्या जाता लागेल लवकर मग माहिती अति घालतो तुझ्या गोच्यात अगं मावशे जरा खाली वा गेलं काय आता कसं वाटतंय होटल घातल्यावर बरंच वाटणार मावशीची ही पोरगी धाकटी पोर अगं मावशी अगं तुझ्या आजच्या बोली तरी किती अरे साऱ्या पोरी माझ्या त्या साऱ्या पोली तुझ्या अच्छा किती का तुझ्या पोली माझ्या पोरी 10 पोली एवढ्या मग खालची कशी अगं या सर्व बोली तुझ्या हो कलर हो पण मी आहे ना तुझ्यासाठी आणलं होतं गुलाब
मग पोलीसाठी पण आणलंय. मग काय आणलं पोरींसाठी? काय आणलंय दाखव. बघा बघ, गरमीचे दिवस आहे. अगं हिला आणलाय कोको कोला. काय आणलाय? बघा तुझ्या कोला. अगं तू कुठं घालायचा तर मला शिकवू नको. तुला घालतो मी आता तुझ्या बुल्ला. तिच्यासाठी आणलाय कोको कोला. आणि हिच्यासाठी काय? अगं हिच्यासाठी पण आणलाय. अरे तिच्यासाठी आहे ना मिरिंदा आणलाय. आणि हिच्यासाठी? हिच्यासाठी अगं हिच्यासाठी आहे ना अरे काली पेप्सी आणली. अगं हिच्यासाठी खूप आधी पेचल आणलंय. पेचल काय स्पेशल आणलंय? अरे काय पेचल. अगं तिच्यासाठी आणलंय लस्सी. ही तुझी पोरगी हो. वाटत नाही बा तुझ्या एवढी. अगं हिच्यासाठी पण आणलाय. काय आणलंय? अगं हिच्यासाठी आणलाय स्प्राईट. आणि माझ्यासाठी काय आणलंय? तुझ्यासाठी पण आणलाय. अगं माझा आणलाय. काय बोलली? होय? हा माझा तुला तिखट आहे की गोड आहे? आता तिच्यात लसणीची पेचणी टाकली होती चटणी. हे तू वाकडं ना होता तर माझा चिजा आहे. तुला बघून झाला आता वाकडं. अरे काय बोलतोय? तुला काय माहिती? मावशी आलेले बोलून जाणार कुठे? एवढंच ना? हा, एवढं. कोणाला सांगू? मावशीला. अरे बघ, तुला सांगतोय मावशीला सांगता आलीला तुला नाही, तुला सांगायला सांगतोय. हे बघ तुला सांगायला सांगतोय. अरे तुला बोलायला कशासाठी? अरे तुला हो, सांगायचं तुम्ही ह्याला बोलू नाही, नको. चांगला आहे माझा. मी बोलव नको तू बोला मावशीला. अगं मावशी आता त्याला बोल. अगं मी मगाचपासून बघतोय सर्वांचं येतून येताच पता तोंडात घेतलंच. अगं जिभेला हाल आहे म्हणूनच बोलतोय. स्पष्ट बोल काय ते? अगं मगाचपासून पता सर्वांचं तोंडातच घेतलंस. अरे काय? अगं काय मेलस म्हणजे नाव म्हणतोय. असं स्पष्ट बोल ना. माझं एकूण घे ना. तुझं घेऊ म्हण. होय माझं घे. माहित तर हा गुलाबाचं फूल हा हलतं कसं डुलू डुलू. होय. गुलाबाचं फूल हा हलतं कसं डुलू डुलू. हा. आणि हा वाकडा दिसतो कसा जसं काय डुकराचं पिल्लू. आय चप्पल मावशीचं पण असं नाव घेतो. तू फक्त बघितलं तुला. मावशे तुझं पण घेतो. अरे सायाच्या पानाखाली येऊन तसा ठेवला होता झाकू. साहेब मला काय ससा कसं राखून ठेवला? मग मेरी चिताच्या दादाखाली ठेव. आणि त्याला जिवंत होता की मेलेला होता? अगं मेलीला होता म्हणून तर थांबला नाही तर फटकन गेला असता. अगं सायाच्या पानाखाली ससा ठेवला होता झाकू. मावशी तुझं नाव घेतो तसा बघतोय काढलं वाकू. अगं काय मला त्यांना थंडा दिलेला तेवढाच पुरला आहे. पण तुला माझा पुरलेला नाही आहे. अरे मला काय काम आहे ते सांग पटकन. अगं तुला बाजारला जाता येणार नाही म्हणजे नाही. का नाही जाता येणार? का जाता आम्ही या रस्त्याने जाऊ. या रस्त्याने निघालं जातील. अगं ह्या नवं उभं ठेवलाय. मग आम्ही या रस्त्याने जाऊ. अगं या रस्त्याने ही भली मोठी पातळ नवी उभी तुम्ही असावेत तरी कोण? असावेत कोण? श्रीकृष्ण देवाच्या संगतीचे सुदाम. मग तुमच्याकडे कायदा वगैरे आहे का? आता कांदा काय तुझ्या मस्तकावर छापायचा आहे? काय कायदा? कायदा हाय मावशी, हाय. अरे काय आहे? मावशी मंगेश नामे यांच्याकडे नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक. मावशी मंगेश नामे. मटणात मटण, डुकराचं मटण. कशाला डुकराचं मटण कोंबडीचं द्यायचं? मटणात मटण, डुकराचं मटण. हा मंगेश आणि मंगेशराव लावतात माझ्या ब्लाऊजचं बटन. क्या बात आहे. त्याप्रमाणे सुरज राणी आणि
मिथुन नामे यांच्याकडून आता मला संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आले. तरी सर्व बक्षिसांचे आणि समजाई कृपा केदार निर्माण कलावंत मुंबई सत्ताचार धन्यवाद. अगे मावचे अति जरा मुलं आहे. आता काय झालं? अगं बाई गो कोकोनी भात खाल्ला. अगं बाई गो कोकोनी भात खाल्ला. कायाचा गाव दे कुकुमाचा वाहू दे. कायाचा गाव दे कुकुमाचा वाहू दे. काय गो कोकोनी भात खाल्ला. काय खाल्ला? हॅलो मावशी, आपल्या समोर त्या लेफ्ट साइडला बसलेले केतन सुर्वे यांच्याकडून खास करून नाव घेण्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आहे. मावशी केतन सुर्वे यांचं एक सुंदरसं नाव होऊन जाऊ दे. आम्ही केदारलिंग कला मंचाचे कलाकार. आम्ही केदारलिंग कला मंचाचे कलाकार. आमची दादागिरी आमचा रुबाब काल पण आज पण आणि उद्या पण. आमची दादागिरी आमचा रुबाब काल पण आज पण आणि उद्या पण. केतनराव तुम्ही फक्त आवाज टाका, तुमच्यासाठी काय पण कधी पण आणि कुठे पण. मी काय म्हणतोय? अगं काली महिना दिसतेस तरी. अगं काली महिना दिसतेस तरी. होईल कोलो नादाची म्हणू. लोक तुला टाकत्याल करून गेला मला मी. मस्ती कोण आहे? अरे मस्ती नाही ना बुवा. चांगला मला नाही लागेल. अरे काय? अरे हे तुझा ना काय झालं? अरे काय काय तू बघितलेलं नाही काय? अरे काय माहितीये काय इथले सांगतोय काय झालं तरी काय? काय माहितीये काय अरे मावशी वाचेल पण किती आपण निघायचंय येतेस की नाही वाटेला? अरे काय ना सांगा ना पटकन उभा ऐक तर. हे जाऊ नको बाजारी घरात फिरून जा माघारी. जाऊ नको बाजारी घरात फिरून जा माघारी. गोकुळचे हे अनमोल धन कानिता कौसाच्या घरी. हुकुम गोकुळच्या नंद किशोराचा. कायदा ऐकून घे या पेद्या सुदामाचा. हुकुम गोकुळचा नंद किशोराचा. कायदा ऐकून घे या पेद्या सुदामाचा. जाऊ नको बाजारी घरात फिरून जा माघारी. जाऊ नको बाजारी घरात फिरून या माघारी. पुढे अमोल
ऐकला. अगं पोरीनो, या मेलेच्या कायद्यान नाही. आपण थकलो म्हणून थोडा वेळ बसूया. अगं त्याच्यासाठी बसा, पण चुचुची बसा. गरमीचे दिवस आहे. मी काय म्हणतो का थोडं जवळ बसता का बघू नये. ते पण नीट बघायचं. तुम्ही काय फक्त ऐकता खायला नाही बघ. तुला बोलवलं का नाही तू करस. मग आता काम पण तुलाच करायचं आहे. चाललंस का पोटभर. हे काय पोट हे बघ किती वर आले. अरे याला देणं कुठं आलेलं आहे. काय आतमध्ये जात पण नाही. आत्मया जाणार वर येतं खाली जातं. वर येतं खाली जातं. जाऊया बघ थोडं बघ. काय 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 अरे म्हणजे तुझ्या सगळ्या ओळखीच्या वाटत ओळखीचा आहे. होय काय मी सकाळी आहे ना 5 वाजता जायच्या अगोदर या मेला चान आहे ना सोडून अगोदर घेऊन जातो. अरे मेला चमला कधी बसणं आली ना खाली अरे आलेली तुला काय माहिती वाटत. माधुरी दिसती वरती सर्व झाले आणि बसली त्याची. काय तुझा मग काय तू कधी दोडका कुचचा ठेवला होतास का. कुचून त्याचा भोपळा झालाय. अरे तुझा मग इकडे ये काय झालं तरी काय राहतो. गौरी बसली पण तिथली ती गुलजूची अजिबात बसलेली नाही. विचार बसलेली का नाही. बसलेली नाही. अगं तिला कशी बसवतो ना ती फक्त बघायला जाता. कृष्ण देवाला जाऊन सांगितलं पाहिजे. गौरवनींना तुम्ही आलेल्या कुटुंबाने जायच्या कुठे. आम्ही आल्या गोकुलातून जायच्या मथुरेला. पण मथुरेच्या रस्त्यावर प्रतिबंध आहे. तुम्हाला म्हणतात तरी कोण. मलाच म्हणतात श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग राधे कसे असतात. आई पती बेंबी हिरा मस्तकी तुरा विटेवरी विंटर विंटर करतात. हा रूप तोंड कोणता. कलियुग देवा. कलियुगातील सारे अलंकार उतरवून ठेवले आहेत. सांगायचा तुमचा जन्म पुन्हा. ऐक तर हे राणा गोकुळचा बाळ देवकीचा राणा गोकुळचा बाळ खेळ खेळ
आई ग माझे राधाराणी माझ्या जन्माची जन्म कहाणी गे ग माझे राधाराणी माझ्या जन्माची जन्म कहाणी
पुन्हा पुन्हा बरोबर ते कृष्ण भगवान आहे. चला तर आपण याला शरण येऊ. जेव्हा आम्ही तुम्हाला शरण आलो